मित्रांनो आमची ऊसतोड चालू आहे आणि त्या ऊसामध्ये हा बघा 2 परड निघलेत. ते पण एकाच जागेवर दोन्ही पण होते. साईज बघायची किती मोठी. हे परड एका महिलेच्या हातामध्ये आलं होतं. आता भरपूर जणांना हे व्हिडिओ मध्ये बघूनच भीती वाटत असेल. आणि मी मेलेले असताना पण मला व्हिडिओ काढताना मला खरंच भीती वाटत होती. पण त्या महिलेच्या हातामध्ये आलं होतं. त्या बाईला किती भीती वाटली असेल. बघा हे मारून टाकले त्यानंतर. तसं तर याला 2-3 नाव आहेत. आमच्या इकडे परड म्हणतात, काही भागामध्ये घोणस किंवा इंग्लिशमध्ये त्याला रसल स्वॅपर असं म्हणतात. महाराष्ट्रामधला सगळ्यात विषारी साप म्हणलं तर हे घोणस आहे. हे जर परड एखाद्याला चावलं तर शक्यतो माणूस 99.99% वाचतच नाही. एकतर हे फुगतो, ते फुगलेल्या जागेवरती पुन्हा अंग सुजायला लागतं, काळं निळं होऊन जातं. त्याच्यावरती कसलाच इलाज नाही. त्यामुळे सर्पमित्र पण याला पकडताना वगैरे खूप काळजी घेतात. आता हे कुठं निघलं होतं चला तुम्हाला दाखवतो. हे बघा हे ऊसतोड कामगार आहेत आमच्या इथले आणि आता आम्ही इकडे बांधावर आणून टाकले. हे बघा हे आपली ऊसाची तोड आणि हे जर एखाद्या माणसाला चावले तर पाणी देखील मागू देणार नाही. जागेवरच माणूस मरू शकतो. एवढा विषारी जातीचा हा साप आहे. आता कुठे निघला होता चला तुम्हाला ती जागा दाखवतो. हे बघा या साईडला सकाळी 8 वाजता लेबर आले होते ऊस तोडायला आणि याच ऊसामध्ये ते दोन्ही परड एकाच जागेवरती दिसले होते आणि तिथंच मारलेत पुन्हा त्या टोळीमधल्या माणसांनी. हे बघा हीच ती जागा आहे. इथंच होते दोन्ही पण परड. ऊस तोड चालू आहे, सगळीकडे ऊस आहे. आता पहिला इथून मी बाहेर जातो कारण की मलाच भीती वाटायला लागली. खरंच ऊसतोड कामगारांची कमाल आहे. एवढ्या अडचणीमध्ये एवढ्या मोठ्या ऊसामध्ये जाऊन काम करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे. जीवावर खेळणारं काम आहे सगळं. चला आता कोणाच्या हातामध्ये परड आलं होतं ते दाखवतो तुम्हाला. बघा या साईडला बसलेत. आताच ट्रॅक्टर फरडच्या बाहेर काढले. हे बघा इथं बसलेत त्या. केला व्हिडिओ त्यांच्या हातात आला होता ना. जेवढे पण ऊसतोड कामगार आहेत त्या सर्वांनी खरंच ऊस तोडताना काळजी घ्या आणि शेतकऱ्यांनी पण विशेष काळजी घ्या. त्याकडे लक्ष देऊन काम करा.